काँग्रेसच्या काळामध्ये लोकशाही होती, जनतेला आपला आवाज उठवण्याचा अधिकार होता. आज तशी कुठलीही परिस्थिती ना राज्यामध्ये ना केंद्रामध्ये आहे. आम्हाला कधीही सुरक्षासारख्या कायदे आणायची गरज पडली नाही. आम्हाला बाकीच्या गोष्टी करायची गरज पडली नाही. आज 70,000 कोटीचा भ्रष्टाचार म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी 10 वेळा सांगायचं. मुख्यमंत्री साहेबांनी ढीगभर पुरावे घेऊन मोर्चा काढायचा. की पिसिंग करल पण मी कधी त्यांना घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये नैतिकता नावाची एक फार मोठं कल्चर आहे. भारतीय जनता पार्टीने ते घालवलं आहे. आमचं म्हणणं ठीक आहे, सत्ता पण सत्तेसाठी तुम्ही कुठल्या लेवलला जाऊन या महाराष्ट्राचं नाव खाली आणणार आहात याचा विचार सत्ताधारी पक्षाने जरूर केला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का जेव्हा परत आता काँग्रेस जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा याचा बदला घेईल बीजेपी कडून? काँग्रेस आहे ना, हा राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. सूड बदला ही भावना आम्ही काँग्रेसवाल्यांच्या मनात कधीच नसते. आमच्याकडे असो प्रेमाचा संदेश आणि डरोमत. राहुल गांधी आमचे नेते सातत्याने म्हणतात. आणि सत्य आणि अहिंसा बापू आमचे. ज्यावेळेला तुम्ही सत्य आणि हे असेल सर्व गोष्टी ना, तर कुणाला घाबरायची गरज नाही. आणि कुणावरही सूड भावनेने देश भावनेने राजकारण करायचं नाही, ही काँग्रेसच्या विचाराची परंपरा आहे.